मंडळी, षष्ठीला एकादशी पौष महिन्यात येते आणि यावर्षी ही तारीख 25 जानेवारी 2025 रोजी आहे। षष्ठीला म्हणजे 6 तीळ, म्हणून या एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात। या व्रतामध्ये तिळाचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी षष्ठीला एकादशीचे व्रत पाळले जाते आणि विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा केली जाते। या दिवशी तीळ मिसळून स्नान, दान, तर्पण, हवन आणि तीळ मिश्रित पाण्याचे सेवन करण्याची परंपरा आहे। चला तर मग या व्हिडिओमध्ये षष्ठीला एकादशीच्या तिळाचे सोपे उपाय जाणून घेऊयात। पद्मपुराणानुसार षष्ठीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा आणि तिळाचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते। षष्ठीला एकादशीचे व्रत करून स्नान, दान, तिळाचा नैवेद्य व पूजा केली जाते। या दिवशी स्नान, प्रसाद, भोजन, दान, तर्पण यामध्ये तिळाचा वापर केला जातो। मंडळी, तिळाच्या अनेक उपयोगांमुळे याला षष्ठीला एकादशी म्हणतात। असे मानले जाते की जितके जास्त तिळाचे दान कराल तितके जास्त पापांपासून मुक्ती मिळेल। षष्ठीला एकादशीच्या दिवशी भक्त 6 प्रकारे तिळाचा वापर करतात। तिळाचे स्नान करणे, तिळाचे दान अर्पण करणे, तिळाचे दान, तीळ असलेले अन्न, तिळाचे हवन आणि तीळ मिसळून पाण्याचे सेवन करणे। हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी केले जाते। षष्ठीला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करण्यापूर्वी तिळाची पेस्ट अंगावर लावावी, त्यानंतर स्नान करावे। अंघोळीसाठी तीळ मिसळलेले पाणीच वापरावे। यासाठी 1 बादली पाण्याने भरून त्यात तीळ घाला, त्यानंतर त्या पाण्याने स्नान करावे। असे केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख आणि सौभाग्य वाढते। याशिवाय तिळाच्या सेवनाने व्यक्तीच्या अनेक आरोग्यविषयक फायदेही मिळतात। षष्ठीला एकादशी व्रताच्या पूजेच्या वेळी तिळापासून बनवलेले अन्नपदार्थ भगवान विष्णूला अर्पण करा। असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात। या दिवशी उपवास करणाऱ्यांनी तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा। तसेच पिण्याच्या पाण्यात तीळ मिसळून प्यावे। मंडळी, षष्ठीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना तिळाचा हवन करावा। यानंतर तिळात गायीचे तूप मिसळून हवन करू शकता। असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात। षष्ठीला एकादशीच्या दिवशी तीळ दान करणे उत्तम मानले जाते। तिळाचे दान केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो आणि स्वर्गात स्थान मिळते असे मानले जाते। मंडळी, खरे तर या दिवशी तिळाचा वापर करणे शुभ मानले जाते। तीळ हे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात। तीळ हे उष्ण प्रभावाचे असल्याने थंडीत याचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी तीळ घातलेल्या पाण्याने अंघोळ करणे, तिळायुक्त पदार्थ खाणे चांगले मानले जाते। अर्थात षष्ठीला एकादशी आयुर्वेदातील आणि आहारातील तिळाचे महत्त्व अधोरेखित करते। सर्व पापकर्मांपासून मुक्ती देणारे एकादशीचा पवित्र व्रत भगवान श्री हरींना समर्पित आहे। हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते। सर्व पापकर्मांपासून मुक्ती देणारं एकादशीचं पवित्र व्रत भगवान श्री हरींना समर्पित आहे। हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते। एकादशी तिथीला भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप मानले जाते। असे मानले जाते की एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते। जो मनुष्य हे व्रत पाळतो सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो। तो शेवटी श्रीमन नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जातो। एकादशीचे व्रत केल्यास 1000 गायींचे दान केल्यासारखे फळ मिळते। एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे। एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत। मनात उपवासाचे व्रत घ्या। भगवान श्रीहरी विष्णूंची षोडशोपचाराने पूजा करा। देवासमोर धूप दीप लावा, आरती करावी, कथा वाचावी। मंडळी, एकादशी हे व्रत असे आहे की ते विधीपूर्वक झालेच पाहिजे असे नाही। विष्णूपासून सर्व सृष्टीचा जन्म म्हणून जीवाच्या जन्मापासून हे व्रत सुरू झाले असे अनादी व्रत आहे। ते आमरण करणे चांगले। हे व्रत सर्व व्रताचे मूळ। ज्याला परमार्थात योग्य स्थान प्राप्त करून घ्यायचे आहे त्यांनी एकादशीचे व्रत करावे। प्रथम एकादशीचे व्रत केले की इतर केलेल्या व्रतांचे फळ ताबडतोब मिळते। मुख्यतः 16 सोमवार, संकष्टी, प्रदोष, शिवरात्र, अष्टमी, वटसावित्री इत्यादी व्रतांची शीघ्र फलप्राप्ती होते। पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळतो किंवा मॅट्रिक नंतरच कॉलेजमध्ये जाता येते, तसे हे एकादशीचे व्रत आहे। व्रतारंभ येथूनच व्हावा असे शास्त्र सांगते। एकादशी या तिथीला सर्व प्राणी मात्रांची गती ऊर्ध्व दिशेने जात असते। चंद्रावर सोडलेली याने बहुधा याच तिथीला सोडलेली आहेत।
एकादशी देहातील चैतन्य या तिथीला ऊर्ध्व दिशेला अधिक वेगाने झेपावते. अशा वेळेला पोट स्वच्छ ठेवावे असे म्हणतात. म्हणून साधकाने अल्प आहार घ्यावा. त्यामुळे पारमार्थिक प्रगती होते. पारमार्थिक संकल्प तडीस जातात. शक्य असल्यास निर्जला एकादशी करावी. होत नसल्यास थोडी सुंठ साखर घेऊन थोडेच पाणी प्यावे. असे केल्याने पोटातील अवयवांना विश्रांती मिळते. त्यामुळे अवयव अधिक कार्यक्षम होतात. मनाची शक्ती वाढते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी फलाहार घ्यावा. पूर्वीचे लोक म्हणत एकादशी न केली तरी माझी एकादशी आहे, माझी एकादशी आहे तसे सतत म्हणावे. त्यामुळे आपोआप मित आहार होतो. खाण्यात लक्षच जात नाही आणि एकादशी घडण्यात मदत होते. शास्त्रानुसार महिन्यातील 2 एकादशी तरी कराव्यात. नाहीतर निदान शुद्ध एकादशी तरी करावी. उद्यापन करावे. उद्यापनानंतरही हे व्रत चालूच ठेवावे. या दिवशी आपण आपल्यावरच बंधन घालून घ्यावे. काही नियम पाळावेत. उदाहरणार्थ खरे बोलणे, परनिंदा टाळणे, दान करणे इत्यादी. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे, रुद्रपणन, गीता पठण इत्यादी गोष्टी कराव्यात. आदल्या दिवशी उपवास करावा.